महाराष्ट्र हादरला. एका आठवड्यात विविध जिल्ह्यात 10 वर्षाखालील चिमुकल्यांवर अत्याचाराच्या 6 घटना. मे महिन्याच्या अवघ्या एका आठवड्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये 10 वर्षाखालील लहान मुलींवर अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर आल्यानं राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर, पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी, चाकण परिसरातील महाळुंगे, पर्वती पुणे, बीड जिल्ह्यातील वडगाव तसेच अकोला जिल्ह्यातील सावरगाव इथं अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची आठवड्यातील 6वी घटना घडल्यानं महिला व बाल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. अकोला जिल्ह्यातील सावरगाव इथं घडलेली घटना विशेषतः नसरापूर प्रमाणे हृदयद्रावक मानली जाते. संबंधित पीडित मुलीचे आई वडील हे शेतकरी कुटुंबातील असून शेतातील कामासाठी बाहेर गेले असताना शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलगी घरात एकटी होती. याच एकटेपणाचा फायदा घेत नराधमाकडून अत्याचार करण्यात आलाय. या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून आरोपीच्या तात्काळ अटकेची मागणी नागरिकांकडून होतीये. या प्रकरणाची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले. पीडित मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत तिच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून भविष्यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या या भूमिकेचं विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान बाळापूर पोलीस स्टेशनचे एसडीपीओ निखिल पाटील यांनी आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती देत त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाद्वारे शोध मोहीम सुरू असल्याचं सांगितलंय. आरोपी पोलीस प्रशासनाकडून लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. राज्यात सतत समोर येत असलेल्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी कायदा अधिक कठोर करण्याची मागणी आमदार रोहित पवारकडून शासनाकडे करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव यांचा रिपोर्ट. ज्या माणसाने हे कृत्य केले सगळ्यांच्या करत कारवाई झाली पाहिजे आणि जर जेलमध्ये जाऊन परत पुढच्या काही वर्षात तो परत येणार असेल तर आमचं जीवन अडचणीचं करू शकतो, आम्हाला भीती घालू शकतो, मुलीवर अजून काही वेगळं करू शकतो. त्यामुळे एकदा आत गेला तर तो बाहेर आलाच नाही पाहिजे अशी या परिवाराची मागणी. त्याप्रमाणे 25चं नुसतं सांगतो का 2014 पासून आतापर्यंत बोलायला गेलो तर आकडे कमी पडतील अशी आजची परिस्थिती आहे. 2025 मध्ये महिलांवरचे अत्याचार आपण टोटल बघितलं तर 50,000पेक्षा जास्त आहे. त्याच्याच बरोबर आपण पॉस्को मुली लहान मुलींच्या बाबतीतल्या केसेस जर आपण बघितल्या तर त्या केसेस आज या महाराष्ट्रामध्ये 13,000पेक्षा जास्त एका वर्षात झालेल्या. महिला हरवण्याच्या नाहीतर पळून नेण्याच्या मुली हे सगळं गणित काढलं आपण तर ते 1,30,000च्या आसपास आहे. त्यातले 1,00,000 परत आपल्याला सापडले पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून. 30,000 मुली आणि महिला कुठे राहून कळत नाही. एका वर्षाची गोष्ट आहे. बलात्काराच्या बाबतीत बोलायचं झालं दिवसाला 24 बलात्कार तर आपल्याला 1 बलात्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला. त्यामुळे महिला जर सुरक्षित नसेल तर मग आपण इतर लोकांचं काय म्हणायचं. तेव्हा पोलीस प्रशासनावर जो वेगळा ताण आहे, व्हीआयपीची तिथं सिक्युरिटी देणं असेल, राजकारणामध्ये दबाव आणण्यासाठी पोलिसांचा वापर करणं जरा थांबवा आणि त्याच्यामध्ये एक दोन टीम जंगलामध्ये फिरून शोधत आहे. फॉरेस्ट गार्ड जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांचं आपण मदत घेऊन त्याच्यामध्ये जंगलामध्ये शोधत आहे आणि बाकी 2 टीम मध्ये ते नातेवाईक जे काही आरोपीचा नातेवाईक आहे विष्णुवाडीमध्ये मंगलपुरामध्ये जे काही आजूबाजूच्या गावामध्ये सर्व ठिकाणी आपण पाठवलेले आहे आणि जे काही आपल्याला माहिती भेटते त्यावर तुरंत कारवाई करणार आणि आरोपींना अजिबात आपण शोधून घेणारच आहे आणि तुरंत कारवाई करणार. तर आरोपी हा त्याचं काय पाहतो बॅकग्राऊंड कसं आहे ती मला रेकॉर्ड 4-5 वर्ष अगोदर आता हे सांगत आहे की असं एक घटना घडली होती पण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केले नव्हते. तिथे भेटून टाकले होते वाटते मला गावामध्ये असं सांगत आहे. त्याचा नंतर हे असं त्यांनी असं कृत्य केलेले आहे. मुलींनी पूर्ण धैर्य घालून आई वडीलला सांगितले असं माझ्यासोबत झालेलं आहे. ते एक अजिबात एक भरपूर दुःख घटना आहे. त्याच्याबद्दल आरोपी जे कोणी असो त्यांना आपण अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करतो. आरोपीचं नाव काय आहे तो साधारणतः कधी प्रसिद्ध? आरोपीचं नाव आहे जगराम आडू म्हणून आहे. आपण शोध लावलेले आहे तुरंत जितकी लवकर होते. आपण भेटले तर 1 तासमध्ये भेटणार. आता टीम तर लावलेले आहे. जितकी लवकर होते तिथे लवकर आपण त्यांना शोधून घेऊ. तर
टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव.